कारवाईला भीत नाही वगैरे असं ते म्हणतात। जसं मी काल बोललो की जे सत्तेत असणारे आमदार आहेत जे कधीही काय बोलू शकतात, कोणालाही मारू शकतात, कुठलाही महान व्यक्ती महापुरुषाच्या बद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतात, दुसऱ्या धर्माच्या बाबतीत दुसऱ्या जाती धर्माच्या बाबतीत काही बोलू शकतात, पण ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यातून ते निघून जाऊ शकतात। काही तर आमदार जमिनी सुद्धा घेत आहेत, गरिबाच्या MIDCच्या जमिनी घेत आहेत आणि मग याच्यात ते मात्र त्या ठिकाणी सहजपणे निघून जातात आणि मीडियासमोर बोलतात माझ्या कुठलीच कारवाई होऊ शकत नाही। त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक अहंकार सत्तेत असणाऱ्या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। मी सुद्धा तुम्हाला सांगतो फक्त NC दाखल केली जाईल, बाकी कुठलीही कारवाई हे सत्तेतल्या आमदारांवर होणार नाही। त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अहंकारातून आहे आणि ह्या सगळ्यांचा अहंकार बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आता कुठेतरी वाटायला लागले की सत्तेतल्या आजच्या आमदारांना कुणीही त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही। कितीही अन्याय त्यांनी केला, कोणाच्याही जमिनी त्यांनी बळकावल्या तरी त्यांना कुणीही हात लावू शकत नाही। हे दुर्दैव आहे, याच्यामध्ये नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी होत आहे। संजय शिरसाट यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होताना पाहायला मिळतोय। संजय राऊतांनी तो व्हिडिओ ट्विट सुद्धा केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की IT रेड नंतर संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या या व्हिडिओमध्ये कॅशने म्हणजे बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे भरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। जबाबदार मंत्री आहेत त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्याच्यामध्ये पैशांचा उल्लेख। व्हिडिओ हा जर खरा असेल तो मी अजूनपर्यंत बघितलं नाही, जे पण मी काय ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये पैशाली भरलेली मोठी बॅग, म्हणजे ती इतकी मोठी बॅग आहे की त्यात किती रुपये असतील हे सुद्धा आपल्याला अंदाज घेता येणार नाही। कदाचित ते 10 कोटीच्या पुढचा आकडा असू शकतो असा अंदाज येतो। काही दिवसांपासून नाही तर काही महिन्यांपासून शिरसाट हे जे समाज कल्याणचे मंत्री आहेत, त्या विभागाचे मंत्री आहेत, अनेक वेळा ते बोललेत की आम्हाला निधी दिला जात नाही, आम्हाला निधी दिला जात नाही, म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटला निधी दिला जात नाही। पण व्यक्तिगत लेवलला त्यांच्या रूममध्ये जो पैसा आपल्याला दिसतो, व्यक्तिगत लेवलला त्यांच्याकडे खूप मोठा निधी आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतं। आता ITची नोटीस त्यांना आली, एकनाथ शिंदे साहेबांच्या अजून इतर नेत्यांना कदाचित कुटुंबियांना सुद्धा ITची नोटीस आलेली आहे आणि त्यानंतरच हा जो बॅग असेल नाही तो पैशाचा गठ्ठा तिथे एकत्रित केलाय, तो कशासाठी केलाय का विल्हेवाट लावण्यासाठी केलाय हे आपल्याला बघावं लागेल। म्हणजे अतिशय हा व्हिडिओ खरा असेल आणि तो पैसा जर बघितला तर दुर्दैव आहे। काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल अंदाज समिती धुळ्याला गेली होती, तिथं सुद्धा अशाच पद्धतीने 5 कोटी रुपये हे बॅगांमध्ये सापडले, ते जप्त सुद्धा करण्यात आले। आता अंदाज समितीचे अध्यक्ष कोण, कशा पद्धतीने हा पैसा आला, कुणी पाठवला, काय चाललं या सरकारमध्ये? मंत्री महोदयांच्या घरी पैसा दिसतो, समितीचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी पैसा पाठवला जातो। करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक लोक त्या ठिकाणी बोलत आहेत। धनगर समाजाच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आणली गेली त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय। म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, पैसे खाण्यासाठी हे सगळे नेते आतुर असतात। अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो ते ऐकण्यासाठी मंत्री सुद्धा तिथं बसत नाहीत, पण पैसा गोळा करण्यासाठी मात्र सगळे तिथं वाट बघून असतात असं आपल्याला म्हणावं लागेल। अतिशय दुर्दैव आहे, याच्यामध्ये सरकारी लक्ष घालावं, जी काय कारवाई करायची ती करावी असं मला वाटतं। फक्त एकच आहे, या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ बाहेर येतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते, इन्कम टॅक्सच्या नोटिसेस त्यांना तिथं दिल्या जातात। अहो भाजपचे पण आमदार आणि काही नेते हे भ्रष्ट आहेत ना, तसंच अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा काही सगळेच स्वच्छ आहेत असं नाही, त्यांना नोटिसेस येत नाहीत। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना नोटिसेस येतात, याच्यामध्ये काय काळबेर आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। का एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दामून भाजपकडनं कमी केली जाते का? आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे, असं कुठेतरी वाटाघाटी होत आहेत का, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे। संजय शिरसाट मंत्री आहेत, हा व्हिडिओ असा आता समाज माध्यमावर प्रसार माध्यमावर फिरताना दिसतो। मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पुढे येऊन चौकशीचे आदेश द्यायला पाहिजेत, कारण सरकारचं कुठेतरी नाव आहे ते खराब होतं आपल्या। बघा SIT वगैरे फॉर्म करून काय होणार नाही। एक तर तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ खरा आहे असं लोकांचं मत आहे, पैसा आपल्याला दिसतोय
आता तुम्ही जर इन्कम टॅक्स नाहीतर या देशाच्या लॉ प्रमाणे आपण जर बघितलं 2 लाखापेक्षा जास्त पैसा हा त्या ठिकाणी तुम्हाला कॅशमध्ये ठेवता येत नाही आणि तुमच्या बरोबर तुमच्या अंगावर 20,000 रुपयेपेक्षा जास्त तिथं ठेवता येत नाही. आता तिथं जर आपण बघितला तर करोडो रुपये त्या बॅगामध्ये आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स काय करतंय हे बघावं लागेल, शासन या बाबतीत काय करतं हे बघावं लागेल, कुठल्या कुठल्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करणार. आणि समाज कल्याण खातं अतिशय महत्त्वाचं, म्हणजे सामान्य लोक गरीब लोक त्याच्यामध्ये असतात जे अनेक विकासापासून वंचित राहतात. त्या खात्याच्या मंत्र्यांकडे करोडो रुपयाची बॅग असेल तर मग खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जातंय का स्वहित मंत्र्यांचं हित बघितलं जातंय हे बघावं लागेल. पण मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, होम मिनिस्टर तुम्ही आहात, याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि SIT वगैरे करून टाइमपास मात्र केला नाही पाहिजे. SIT खूप झाल्या, त्याच्यावर कुठेही आदेश काढले जात नाही, त्याच्यावर कुठेही इन्व्हेस्टिगेशन होत नाही, फक्त टाइमपास केला जातो. कारवाई करायची असेल तर समोरासमोर कारवाई करून दाखवावी अशी विनंती आणि आव्हान मी मुख्यमंत्री साहेबांना आणि होम मिनिस्टर साहेबांना त्या ठिकाणी करतो. देखो 2 विषय यहाँ पे है, जानबूझ के किया जा रहा है वो तो दिख ही रहा है, पर लेकिन वहाँ पे जो वीडियो अपन ने देखा तो वीडियो में जो बैग है, बैग के अंदर जो पैसा है वो पैसे का कैलकुलेशन अगर मोटा मोटी किया तो 10 करोड़ के आगे का वैल्यूएशन हो सकता है उसमें. इनकम टैक्स लॉ कहता है कि 20,000 के ऊपर आप आपके खुद पे वहाँ पे पैसा नहीं रख सकते, घर में 2 लाख के आगे नहीं रख सकते, लेकिन करोड़ों रुपए वहाँ पे क्यों है. दूसरे बाजू शिक्षा साहब बोल रहे हैं उनके विभाग को पैसा नहीं दिया जा रहा, लेकिन दूसरी साइड अगर आप देखो व्यक्तिगत लेवल पे उनके पास बहुत पैसा है, तो उनको पैसा फाइनेंस मिनिस्टर से किसके लिए चाहिए, पैसा खाने के लिए चाहिए कि लोगों के हित के लिए इस्तेमाल करने के लिए चाहिए. इसलिए मैं विनती करता हूँ होम मिनिस्टर साहब को, इस पर कार्रवाई होनी चाहिए. ये वीडियो सही है नहीं सही है ये देखना चाहिए, लेकिन लोगों के माध्यम से जो हमको पता चल रहा है कि ये फुल प्रूफ वीडियो है, ये रियल वीडियो है. त्यामुळे ये सरकार और खास करके मुख्यमंत्री साहब और होम मिनिस्टर साहब इसमें क्या आदेश देते वो देखने की चीज़ है. और दूसरी बात अगर आप देखो तो थोड़ा 1-2 महीना पीछे अगर आप जाओ, जब से बम्बई का इलेक्शन चालू हुआ है तब एकनाथ शिंदे साहब के बहुत सारे नेताओं को इनकम टैक्स के नोटिस आना चालू हो गए, उन पे कार्रवाई होना चालू हो गई. ऐसे ही पता चला है कि एकनाथ शिंदे साहब के फैमिली मेंबर पे भी इनकम टैक्स ने नोटिस वहाँ पे भेजा है. कहाँ पे, तो यहाँ पे एक दबाव तंत्र बीजेपी के माध्यम से एकनाथ शिंदे साहब पे किया जा रहा है, ऐसा हम सबको प्रश्न पड़ता है. कल शायद वो दिल्ली गए थे इसी सिलसिले में. अभी बम्बई का इलेक्शन है, शायद एकनाथ शिंदे जी ज़्यादा सीट मांग रहे होंगे. इनकम टैक्स का नोटिस भेजने के बाद एक नेगोशिएशन का हथियार बीजेपी के पास आ सकता है और शायद कम जगह ये एकनाथ शिंदे साहब ले सकते हैं. ऐसे तरीके की चर्चा अभी लोगों में चालू हो गई है. इसलिए इस तरीके का अगर आप देखो तो बीजेपी के बहुत सारे मंत्री हैं, आमदार हैं, जिनके पास भी काला पैसा हो सकता है या करप्शन के चार्जेस है जिनके अगेंस्ट, तो उन पे भी कार्रवाई होनी चाहिए. अजीत दादा के पास भी बहुत सारे नेता हैं, उन पे भी कार्रवाई हो सकती है, लेकिन बीजेपी और दादा के पक्ष के लोगों पे या नेताओं पे कार्रवाई नहीं हो रही, सिर्फ शिंदे साहब के नेताओं पे कार्रवाई हो रही है. तो डेफिनेटली इसमें कुछ पॉलिटिकल स्ट्रैटेजी ये बीजेपी के माध्यम से हो सकती है, ऐसी चर्चा अभी मीडिया और लोगों में चालू हो गई है.